आज घरातला कूलर खोलून पण्यान आणि मी कूलर आतनं क्लीन करून घेतला. तर रामकृष्णारी मंडळी, पण्यानं आधी घरातला कूलर घेतला आणि मी कूलर खोलायसाठी मारतूल घेऊन मारतूलनं कूलरचं सगळं स्क्रू काढून घेतलं. त्यानंतर कूलरची ब्लॅक कलरची बॉडी उचलून कूलरच्या आत बघितलं तर सगळीकडे नुसती मातीच होती. आणि हेच सगळं क्लीन करायसाठी पहिल्यांदा ब्लोअरचं वरचं स्क्रू मारतूलनं काढून ब्लोअर मोटरला जिथं कनेक्ट आहे तो पण स्क्रू सैल करून ब्लोअर काढून घेतला. मग पण्यान ब्लोअर क्लीन करायसाठी बाथरूम मध्ये नेऊन आधी पाण्यान धुवून घेतला. तरी सुद्धा ब्लोअर व्यवस्थित क्लीन झाला नाही म्हणून परत ब्रशनं घासून पाण्यान धुवून घेतला. त्यानंतर कूलरच्या व्हाईट बॉडीला फिट असणारं आणि ब्लोअर मधनं येणारं वारं रूम मध्ये ट्रान्सफर करणाऱ्या कूलरच्या ह्या भागाचं स्क्रू काढून घेतलं आणि काढलेलं हे सगळं पाण्यात स्वच्छ धुवून फडक्यान पुसून परत होतं तसं जोडून घेतलं. त्यात ब्लॅक कलरच्या कूलरच्या बॉडीला फिट असणारी कूलरची मोटर काढून ब्लॅक कलरची कूलरची बॉडी पाण्यात धुवून घेतली आणि मोटर ब्रशनं व्यवस्थित क्लीन करून परत मोटर कूलरच्या बॉडीत फिट करून ब्लोअर जोडून घेतला आणि शेवटी कूलरचं सगळं स्क्रू मारतूल आवळून कूलर लावून बघितला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि जाता जाता पेजला फॉलो करा.